श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज मी तुला भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुझ्या मनात पडलेला एक पडदा दूर करण्यासाठी आलो आहे. तू रोज मला म्हणतोस, स्वामी, माझ्यासोबत असं का घडतं? पण आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तुझ्या आयुष्यात जे चांगलं आहे त्याबद्दल तू शेवटचं धन्यवाद कधी म्हटलंस? तुला जे मिळालं नाही त्याचाच विचार करत राहिलास, पण जे मिळालं आहे त्याची किंमत कधी ओळखली नाहीस. बाळा, असमाधानी मनाला संपूर्ण जग दिलं तरी ते रिकामच राहतं, आणि कृतज्ञ मनाला एक छोटासा आनंदही पर्वता एवढा वाटतो. आजपासून तक्रारी कमी कर, कारण तक्रार करणारा माणूस संधी गमावतो आणि कृतज्ञ राहणारा माणूस नवी दारं उघडताना पाहतो. तू म्हणतोस, स्वामी, माझी वेळ कधी बदलेल? मी म्हणतो, वेळ बदलण्यापूर्वी विचार बदल, विचार बदलण्यापूर्वी सवयी बदल, आणि सवयी बदलण्यापूर्वी स्वतःशी प्रामाणिक हो. लक्षात ठेव, लोकांनी तुला किती वेळा फसवलं हे महत्त्वाचं नाही, तू त्या अनुभवातून काय शिकलास हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक जखम तुला तोडण्यासाठी येत नाही, काही जखमा तुला शहाणं बनवण्यासाठी येतात. बाळा, तुझ्या हातात दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे आजचा दिवस आणि दुसरी म्हणजे आज घेतलेला निर्णय. काल निघून गेला, उद्याचा दिवस अजून आलेला नाही, म्हणून आजच पाऊल योग्य टाक. कोणाचं वाईट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नको, कारण मी उशीर करतो पण न्याय नक्की करतो. आज एक संकल्प कर, कोणाचं मन दुखवणार नाही, खोटं बोलून स्वतःला मोठं दाखवणार नाही, आणि संकट आलं तरी माझं नाव सोडणार नाही. हे 3 नियम पाळलंस तर तुला वेगळं भाग्य मागावं लागणार नाही. तुझं कर्मच तुझं भाग्य लिहायला सुरुवात करेल. चल बाळा, आज माझ्याकडून फक्त एकच आशीर्वाद घे. तुझ्या मनातली भीती संपव, तुझ्या डोळ्यात नवीन आशा येऊ, आणि तुझ्या प्रत्येक योग्य पावलावर माझा आशीर्वाद सदैव राहो.